लाडक्या बहिणींनो, थोडं लक्ष द्या. तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि पूर्वी केलेल्या ई-के-वाय-सीमध्ये काही चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी सरकारने शेवटची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत दिली आहे. चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या, पण आता त्यांना पुन्हा संधी मिळते आहे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकीमुळे रिजेक्ट झाली आहे, त्यांनी वेळ न तळवता तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, कारण पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी ई-के-वाय-सी योग्य असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला पुढेही नियमित हप्ते मिळवायचे असतील, तर ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ई-के-वाय-सी ही दरवर्षी जून महिन्यात करावी लागणार आहे. ज्या नवीन लाभार्थी बहिणींनी अजून ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनाही ही संधी मिळणार आहे. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वेळेवर प्रक्रिया पूर्ण करा. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही वारंवार आवाहन केले आहे की पात्र राहण्यासाठी ई-के-वाय-सी वेळेत पूर्ण करा. ज्यांची माहिती आधीच योग्य आहे त्यांनी पुन्हा प्रक्रिया करण्याची गरज नाही, पण ज्यांच्याकडून चूक झाली आहे त्यांनी 30 एप्रिलपूर्वीच दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. लवकरात लवकर ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि तुमचे हप्ते सुरक्षित ठेवा. धन्यवाद. पुढील अपडेटसाठी पुन्हा भेटूया.